असतील, गोंदवलेकर महाराज असतील, सावता महाराज असतील, तुकोबाराय असतील, यांच्याशी आपण एकनिष्ठ भाव जोडायचा आणि त्यांना काय करायचं, सर्वस्व आपण त्यांना आपलं गणगोत मानायचं. कसं मानायचं तर एका गाण्यामध्ये सांगितलं बघा, ते सुंदर एवढं गाणं सांगितलं गुरु बद्दल, एवढं सुंदर गाणं, गुरु माझा गणगोत, गुरु हीच सावली, गुरु परश दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा करतात भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु एक माझा आणि विधाता सगळं. तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा काय करतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम झालो, आपणची देव होय गुरु. तो काय करतो, स्वतः देव पण होतो आणि स्वतः गुरु पण होतो. आणि प्रत्येकाने जीवनामध्ये जेवढी मोठी लोक असतील ना, त्यांनी काय केलं माहितीये का, आपल्या जीवनामध्ये कोणाला तरी गुरु केलं आणि गुरु केल्यामुळे ती आज लोक मोठी झाली बघा. आणि सर्वात जास्त श्रीमंत माणूस बरं का जुन्या काळामध्ये, म्हणजे कोणता काळ, जवळजवळ राजा रावणाच्या काळामध्ये सर्वात जास्त श्रीमंत, मला सांगावं, सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे होती, राजा रावणाकडे. किती होती, कोटी घरे तेथे काश आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनांची 7 कोटी, 7 कोटी घरे लंकेमध्ये सोन्याची होती बघा, आणि प्युअर सोन्याची होती बघा. आपल्यासारखं नव्हतं बघा, 16 कॅरेट 17 कॅरेट असं अजिबात नव्हतं बघा. शुद्ध कांचनांची 7 कोटी. एवढा श्रीमंत राजा रावण होता. एवढा श्रीमंत असताना तिने गुरु केलं होतं. गुरु कोणाला केलं होतं, बोलत चला, कोणाला केलं होतं तर स्वतः महादेवाला गुरु केलं बघा बरं का. आणि महादेवांची एकनिष्ठ भाव जोडला बघा. महादेवाचा एवढा एकनिष्ठ भक्त होता, एवढा एकनिष्ठ भक्त होता. 33 कोटी देव बंदी शाळेमध्ये टाकले होते, 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. आणि त्या ठिकाणी जे खंडोबा होते ना, त्यांना दाढी करण्याचं काम केलं होतं. जे गणपती बाप्पा होते ना, त्यांना कोणतं काम केलं होतं, गाडवर राखण्याचं काम केलं होतं. जे मेघ राजा होते ना, त्यांनी काय करायचं, पाऊस पाडायचा बरं का. एवढं मोठं काम दिलं होतं. 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. शेवटी काय झालं, शेवटी म्हणला फक्त महादेव सोडून सगळे देव होते ना बंदीशाळेमध्ये टाकले होते, ते माझे गुरु आहेत बरं का. आणि ते कोण आहेत, महादेवाशिवाय मला दुसरं माझं कोणी नाही बघा. असा एवढा एकनिष्ठ भाव जोडायचा. आणि एकदा काय झालं,
असाच त्याने विचार केला. भगवंत काय करतो, तुमचे कोणतेही अपराध सहन करतो, पण तुम्हाला झालेला अभिमान कधी सहन करू शकत नाही बघा. आणि गुरु काय करतात, शिष्याला मोठं करतात, पण शिष्याला अभिमान झाला तर शेवटी काय करतात माहितीये का, तर त्याचा गर्व हरण करण्यासाठी स्वतः ते परीक्षा घेतात बघा. तेव्हापासून परीक्षा घ्यायची पद्धत सुरू झाली बरं का. मग त्यावेळेस त्यांनी विचार केला, आता रावणाला अभिमान झालाय, भक्तीचा अभिमान झालाय ना, आपण काय करायचं, त्याचा संपूर्ण अहंकार घालवायचा. आणि तो अहंकार घालवायसाठी एकदा राजा रावण निघाला. आता काय म्हणणार, सगळे देव लंकेमध्ये बंदिशाळेमध्ये टाकले ना, जे माझे महादेव आहेत ना, त्या महादेवांना माझ्या लंकेमध्ये घेऊन जाणार आणि तुमची पूजा करणार. आपला कैलासामध्ये गेला. कैलासामध्ये गेल्याबरोबर आता माझे गुरु माझे महादेव मला भेटतील. मग त्या ठिकाणी नंदी महाराज आले, सांगू लागले. काय सांगू लागले, कुठं चाललाय म्हणला, महादेवांना लंकेमध्ये नेण्यासाठी या ठिकाणी आलोया. नंदी महाराज सांगू लागले, रावणा असं अजिबात काय करू नको. महादेव हे सर्वांचे सांगितले बरं का, असा मनामध्ये तो अभिमान कधी आणू नको. नाही म्हटला, मी त्यांचा एकनिष्ठ भक्त या त्यांना घेऊन जाणार. मग त्या ठिकाणी दोघांचं युद्ध सुरू झालं आणि ते युद्धामध्ये नंदी महाराज होते ना, त्यांनी हार पत्करली बघा. आता काय करावं, शेवटी आपल्या तपाच्या जोरावरती, आपल्या शक्तीच्या जोरावरती जो कैलास पर्वत होता ना, तो संपूर्ण पर्वत असा उचलला. आणि उचलल्याबरोबर महादेवाच्या लक्षामध्ये आलं, त्याला खूप मोठा अहंकार झालाय, याची आपण परीक्षा घेतली पाहिजे. जो आपला उजवा पाय होता ना, त्याचा अंगठा होता ना, त्या अंगठ्याने काय केलं, पर्वत थोडासा खाली दाबला. खाली दाबल्याबरोबर राजा रावण होता ना, त्याचे दोन्ही हात होते ना, ते हात सापडले बघा. सापडल्याबरोबर मुखामधून रक्त येऊ लागलं, लाल बंद डोळे झाले, पाणी करू लागला. कोण करू लागला, रावण करू लागला बघा. आता महादेवाने विचार केला, या परीक्षेमध्ये रावण पास झाला तर काय म्हणायचं, तो माझा परम भक्त म्हणायचं. पण शेवटी मरणाच्या अवस्थेमध्ये होता, आता काय करावं. मग शेवटी नंदी महाराज झाले, रावणा तुला खूप मोठा अभिमान झालाय, तो अभिमान फक्त दूर कर. आणि अभिमान दूर करून काय कर, आपल्या श्री गुरु महादेवांना शरण जावा. परशुरामाचे गुरु कोण होते, परशुरामाचे गुरु होते ना, ते पण महादेव होते बघा. आपल्या श्री गुरुंना शरण जा, महादेवाला शरण जा. मग हात जोडून मारला, पण हात बाजूला निघत नव्हते. आता काय करावं, महादेवाकडून मोठ्याने हात मारले तरी महादेव त्याचं ऐकत नव्हते. काय ऐकत नव्हते, फक्त मनामध्ये अभिमान झाला होता. मग अभिमान झाल्याबरोबर तो अभिमान घालवायचा. आता काय करावं, तर आपण महादेवाची स्तुती करावी. आणि साखरेपेक्षा गोड काय सांगितली, साखरेपेक्षा गोड काय सांगितली, स्तुती सांगितली बघा. एखाद्या माणसाला तुम्ही चहा पाजू नका, फक्त गोड बोला. गोड बोललं का नाही, आपल्या दिंडीचं काम असलं बघा. आपण जायचं, पाया पडायचं बरं का. तुम्ही स्वामी समर्थ सेवा मंडळामध्ये चांगल्या प्रकारे काम करता बरं का. आम्हाला अभिमान आहे, आमच्या दिंडीसाठी काहीतरी सहकार्य करा म्हटलं की काय सहकार्य करतात, 5,000ची पावती देतात बघा. फक्त काय करायचं, गोड बोलायचं, त्यांची स्तुती करायची बघा. त्यामुळे साखरेपेक्षा गोड काय, साखरेपेक्षा गोड स्तुती बघा. सहज म्हणायचं, पवार महाराज बरं का, तुमच्या गावात सप्ताह मोठा होतो, तुमचा 403 संघामध्ये पहिला नंबर आला बरं का. आणि त्यामुळे बरं का, तुमचा आवाज सुंदर असं म्हणलं, तुमच्या सप्त्यामध्ये तारीख आपली असं गोड बोलायचं. आता महादेवाच्या आपल्याला स्तुती करावं लागेल. मग महादेवाची स्तुती सुरू केली. स्तुती सुरू कशी केली माहितीये का, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवी गले जलप्रभा पावितस्थले गले
टाकायचं बरं का असं सांगितलं. ते सोपं सांगितलं का अवघड सांगितलं? सोपं सांगितलं. कीर्तन संपल्यावर कोणी म्हणून टाकू बरं का संपूर्ण म्हणून टाकायचं आणि काय करायचं माझ्याकडून ₹1 बक्षीस घेऊन जायचं बरं का. मग हे खूप अवघड सांगितलं. एका महिन्यात 72 अक्षर गावी लागतात. हे एवढं अवघड सांगितलं आणि हे फक्त कुणी गायचं असतं? राजा रावणाने गायचं असतं. मी कोण आहे? मी काय रावण असं रावण गायचं. असं रावणाने गायल्याबरोबर त्या ठिकाणी महादेवांना आनंद झाला. पण महादेव म्हणते रावणाला संकटामधून मी मुक्त करणार नाही म्हणते. मग इंद्र आले. इंद्राला दया आली. त्यांनी सांगितलं आपण काय करावं? मृदंग वाजवावा. मग इंद्र आले आणि त्या ठिकाणी मृदंग वाजवू लागले. मृदंग कसा वाजवू लागले माहितीये का? महाराज तुम्हाला वाजवू लागले. जगत्पथा प्रमित प्रमा प्रमाद भुजंग श्वासा सांगितला 8 किलोमीटर लाकडी पकवास बरं का. गळ्याकडे मुलींनी भजन केले बरं का. स्टेजचा पकवास घेतलं तर लोकांना काय वाटतं माहितीये का? घाम येतो बघा. पण 8 किलोमीटर वाजवणं सोपं नाही बघा. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही 16 वर्ष वय बघा. आपल्या सत्तेमध्ये वाजवाय आहेत बघा ते. मग त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण त्याचा पकवास ऐकायला मिळेल बघा. मग त्यावेळेस असं वर्णन केल्याबरोबर शेवटी महादेवांनी त्यांना संकटामधून मुक्त केलं. आणि मुक्त करून काय सांगितलं माहितीये का? तुला अभिमान झाला तुझा तुम्ही अभिमान घालवला बरं का. असा मनामध्ये परत कधीही अभिमान धरू नको. मी तुला काय करतो? पाशुपत नावाचं अस्त्र प्रदान करतो. ते अस्त्र प्रदान केल्याबरोबर बरं का त्यावेळेस ते कुणाला प्रदान केलं? आपल्या शिष्याला प्रदान केलं. मग त्यामुळं आपले श्रीगुरु काय करतात? आपली परीक्षा घेतात. परीक्षेमध्ये नापास व्हायला लागलं तर पुन्हा काय करतात? दया दाखवतात आणि पुन्हा त्यांना पास करतात. त्यामुळं आपले श्रीगुरु आपल्या पाठीमागे असताना बाकीचं काही करायची गरज नाही. श्रीगुरु सारिका असा बाकी नाका आणि इतरांचा लेखा पूर्ण करी राजयाची कांता पायी मनाची आजोगे सिद्धी पावे. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं आपले श्रीगुरु काय करतात बरं का. आपण मनामध्ये कोणती इच्छा प्रगट केली जसं कल्पतो असतो ना त्या झाडाखाली बसल्यानंतर कोणती इच्छा प्रगट केली तर ती इच्छा पूर्ण होते ना. तसे आपले श्रीगुरु काय करतात? आमची इच्छा पूर्ण करतात. असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. कल्पतरो जो कोणी बैसला काही इच्छित्याला सांगा जोजी बरं का. त्यांनी कोणती इच्छा प्रगट केली ती इच्छा पूर्ण होते. आणि त्यामुळं श्री गुरु जे असतात ना त्यांच्याशी आपण एकनिष्ठ भाव कसा जोडायचा तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आपल्या गुरुच्या गावचा वारा जरी आला ना तर त्या शिष्याला एवढा आनंद होतो. माझ्या गुरुच्या गावचा वारा आलाय आणि तो वारा अंगाला लागला ना तर त्रिविध तापाचे झाले गोळ बनव देखील चरण वैष्णवांचे एवढा आनंद होतो आणि आनंदाने नाचू लागतो बघा. एखादा मनुष्य भेटला आणि मनुष्य भेटल्याबरोबर तुम्ही कोणत्या गावचं आपल्या गुरुच्या गावचं नाव सांगितलं की मनामध्ये आनंद होतो. आणि काय करतो? श्री संतांचे माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत आपण काठी टाकल्याबरोबर काठी कशी पडते तसं काय करतो? त्या माणसाच्या पायावरती डोकं ठेवतो. माझ्या गुरुच्या गावचा माणूस एवढा दिवशी आपण एकनिष्ठ भाव जोडावा लागतो. आणि कमीत कमी बरं का वर्षातून एकदा गुरु पौर्णिमा ज्या दिवशी असते ना त्या दिवशी आपल्या गुरुचं आपण दर्शन 100% घेतलं पाहिजे. गुरुला महत्वाचं स्थान का सांगितलं? त्यामुळं
आपण विद्यालयामध्ये विचार केला, प्रत्येक मुलगा असतो आणि काय करतो, आपल्या गुरुजींचं दर्शन घेतो. बघा, गुरुंना महत्व काय सांगितलं आपण जर विचार केला, बऱ्याचशा ठिकाणी म्हणतात एक वाक्य चुकले तर काय होतं, एखादा पेशंट असताना तो मरण पावतो, पण एक गुरु चुकला ना तर काय होतं, संपूर्ण पिढी असते ना ती संपूर्ण पिढी बिघडते. त्यामुळं गुरुला खूप मोठं स्थान सांगितलं. आणि गुरु कधी चुकत नाहीत. बघा, मग त्यांचं वर्णन करत असताना वर्णन कसं करावं, आपल्या स्वामींना आपण गुरु मानावं. बरं का, गोंदवलेकर म्हणत असते त्यांना आपण गुरु मानावं आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या फोटोपाशी बसायचं आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करायचा. आणि जप तो झाल्याबरोबर त्या ठिकाणी गुरुची आराधना करण्यासाठी मंत्र म्हणावा. कोणता मंत्र म्हणावा, आता काळे सरांनी मला सांगितलं महाराज, तो मंत्र तेवढा सांगा म्हटले. बरं का, आपण काय करावा, तो जप करण्यावर तो मंत्र म्हणावा. तो माझ्या लक्षामध्ये नव्हता, पण सरांनी सांगितलं महाराज तो सांगा. मग तो कसा म्हणावा, ते वर्णन काय वाचलं याचं आपण वर्णन करावं. ते वर्णन कसं करावं, देवराज हे म्हटल्यानंतर पुढे काय करावं, खाली संतांची आसने पूजा करी, काया वाचा म्हणे, कायेनं वाचेनं आणि मनानं या तीन गोष्टी एकत्र करून आपल्या गुरूंची आपण पूजा करावी. त्यांना आसनावरती बसवावं आणि आपण खाली बसवावं. मग कायेनं कशाला म्हणायचं, आपल्या देहानं पूजा करायची. वाचेनं काय करायचं, त्यांचं नामस्मरण करायचं. बघा, मनाने काय करायचं, त्यांच्याशी आपण एकनिष्ठ भाव जोडायचा आणि मनामध्ये त्यांच्याविषयी आदर असावा. अशी आपण पूजा केली ना तर आजची आपली गुरु पौर्णिमा सार्थक ठरली असं आपल्याला म्हणता येईल. बघा, तिथनं पुढं माऊली शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मी काय केलं, माझे गुरु निवृत्ती महाराज माझ्या पाठीमागे उभा राहिले, त्यामुळं मला पुन्हा पुढे हात पसरायची गरज कधी पडली नाही. कशी पडली नाही, एखादी राजाची कोण असेल, पत्नी असेल, तिने भीक कधी ती मागू शकत नाही. का मागू शकत नाही, ती मोठ्या घरची आहे आणि त्यामुळं तशी माझी अवस्था झाली. माझे गुरु माझ्या पाठीमागे उभा होते. तसा कल्पतरू आपल्या मनामधील कोणत्याही इच्छा पूर्ण करतो ना, माझे श्री गुरु काय करतात, तशा माझ्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे काय झालं, ज्ञानदेव म्हणे तरलो आणि उद्धरलो गुरु कृपा. माझा उद्धार झाला, पण उद्धार कशाने झाला, त्या गुरुच्या कृपेने उद्धार झाला आणि मी तरलो. माऊली या ठिकाणी दोनदा तरलो म्हणतात. बघा, तर या ठिकाणी शास्त्रामध्ये आपण जर विचार केला, व्याकरणामध्ये विचार केला, कोणती गोष्ट दोनदा कधी करायची नसते, एकदाच असावी किंवा तीनदा असावी. सत्य तू विठ्ठला, या तीन गोष्टी एकत्र आल्या तर त्या ठिकाणी आपण व्याकरणाचा विचार केला तर शास्त्राच्या दृष्टीने ते योग्य सांगितलं. पण तरलो दोनदा आलं का नाही तर त्याला दुरुक्ती नावाचा दोष लागतो. माऊली या अभंगामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो, मग त्यांना दुरुक्ती नावाचा दोष लागतोय का, तर या ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष अजिबात लागत नाही. मी तरलो, पण कुठं तरलो, एकदा वर तरलो आणि एकदा खाली तरलो. कुणामुळे तरलो, आता उद्धरवलं गुरुकृपा, श्री गुरु सारे पाठी आणि इतरांचा लेखा कोण करी विठोबा रघुमाई. कल्पतरू तळवटे झोपणे पैसला, काही त्याला सांगा जोजी श्री गुरु सारे कास्ता पाटीला. काही इतरांचा लेखा पूर्ण करी ज्ञानदेव म्हणे तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारे कास्ता पाटीला. काही इतरांचा लेखा पूर्ण करी ज्ञानेश्वर माऊली. झालेली कीर्तनाची सेवा पांडुरंगाच्या चरण समर्पित करत असताना अर्ध्या तासामध्ये आपण कीर्तन सेवा केली आणि कीर्तन करत असताना एकटा कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही. समागम लागतो, काळकरी लागतात, मृदंगाचार्य लागतात. त्या ठिकाणी विचार केला, सर्व लोक महान संगीत गायनाचार्य महान,
मृदंगाचार्य महान, पेटी मास्तर महान, शिष्टीवाले महान, ऐकणारे लोक महान, सर्व लोक महान, फक्त कीर्तकांना हात पडलाय बरं. सर्व लोक महान आहेत. सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी विचार केला, आमचे वसपाटे काका असतील, धर्माधिकारी महाराज असतील, आमचे मोठे आबा असतील, आमच्या वसपाटे काकांचा पवार महाराजांचा पुणे जिल्ह्यामध्ये बरं का 403 संघामध्ये पहिला नंबर आला बघा. त्यांचं पण आभार मानतो. आणि या ठिकाणी सेवा करायसाठी ते आले बघा, त्यांचा पण आभार मानतो. सोपं नाही 403 संघामध्ये नंबर आलं, बरोबर आहे. त्यांचा पण आभार मानतो. आणि त्या संघाचा संघ म्हणून 20 होतो बरं का. आणि सरांनी मला सांगितलं बरं का, सरांना म्हणलं सर आपण नंबर येतो. सर काय म्हणले, महाराज तुम्ही जावा, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे. यायच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं तुमचा नंबर येणार आहे बघा, फक्त स्वामींची आणि त्यामुळे सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आपले जाधव महाराज यांना स्वर भास्कर म्हणतात. इंदापूर तालुक्यामध्ये मोहिते आबा यांना स्वर भास्कर म्हणतात. त्यांचा आभार मानतो. त्यांना म्हणायचं स्वर भास्कर. बाकी आमच्यासारखं कोणी गायला तो आता भास्कर, त्यांचं कोणालाही आभार नाही, त्यांचा आभार मानतो. मृदंगाचार्य महाराज तुमचा पण आभार मानतो. आता त्यानंतर गजर होईल आणि गजर झाल्यानंतर फुलांचा वर्षाव प्रत्येकाने काय करायचा, करायचा. पण त्याच्या अगोदर महत्वाच्या काही सूचना असतील ना, हे सर तुम्हाला सांगतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ निमगाव कीर्ती यांचा हे गुरुपौर्णिमा उत्सव आपण साजरा करतो ते दुसरं वर्ष. गेल्या वर्षी श्री स्वामी समर्थ मंडळाची स्थापना नसताना देखील केवळ 6 लोकांनी हा कार्यक्रम केला होता. परंतु 2/11/2023 आपण पहिल्यांदा इथं संत सावतामाळी मंदिरामध्ये आरतीला सुरुवात केली. 4 लोकांना आरतीला सुरुवात केली आणि त्याचं स्वरूप आज 250-300 लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण 11 गावाचा समर्थ मंडळातर्फे 11 गावामध्ये आरती सुरू करण्याचा संकल्प केला होता. महाराजांच्या कृपेने केवळ 7 महिन्यामध्ये तो संकल्प पूर्ण झालेला आहे. निमसागर सारख्या गावामध्ये दर गुरुवारी 500 लोक आरतीला एकत्र येतात. निमगाव सारख्या गावामध्ये 250 ते 300 दर गुरुवारी सकाळी 9 वाजता लोक आरतीला असतात. न चुकता प्रत्येक गावामध्ये रात्री 8 वाजता गुरुवारी आरती असते. तालुक्यातल्या 8 गावामध्ये बरोबर 8 वाजता आरती सुरू होते. आपला नियम असा, आपण 1 सेकंदही मागं पुढं करत नाही. आजही आपण सकाळी आरती पालखीचं नियोजन 9 वाजता केलं होतं. बरोबर 9ला पालखी गावातून निघाली. 10 वाजता इथं याचं नियोजन झालं होतं. बरोबर 10 वाजता पालखी जागेवर पोहोचली. 10 ते 10:30 जप झाला 11 माळी आणि 10:30 नंतर महाराजांनी बरोबर 12 पर्यंत कीर्तन सेवा केली. आपल्याकडं आपण वेळेला महत्व देतो. आणि श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ निमगाव कीर्तीतर्फे आपण तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी 11 गावाचा संकल्प करणार आहोत. येत्या 5 वर्षात कमीत कमी 70 गावापर्यंत महाराज आपल्याला पोहोचवतील असा संकल्प आपण करूया. यासाठी नंतर महाप्रसाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यांना मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. खरं तर आज निमगाव कीर्तीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ निमगाव कीर्ती या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा खूप सुंदर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ताच हनुमंत काळे सरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यांच्याबरोबर नंदकुमारजी भुजबळ असतील, लक्ष्मणजी मिसाळ साहेब असतील, अभिजित भैया शिंदे असतील, सुनीलजी राऊत असतील व त्यांचं सर्व सेवा मंडळ या ठिकाणी मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. आणि खरं तर कीर्तनकार म्हणून त्यांनी आपल्याला या ठिकाणी आता कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये चैतन्य महाराज बारवकर यांचं जी काय
आपण मार्गदर्शन ऐकलं, कीर्तन सोहळा या ठिकाणी ऐकला. महाराज खरं तर जेव्हा शंभू महादेवाचा स्तोत्र चालू होता तेव्हा अंगावरती काठी वगैरे राहत होते का नाही? ही तुमच्या म्हणजे काय परमेश्वरानं तुमच्या ह्याच्यामध्ये जादू दिली किंवा ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांचा अभ्यास एवढा आहे की त्यांचं जेव्हा ते बोलत होते की देवाचाच आशीर्वाद म्हणायचं, पांडुरंगाचा म्हणा, स्वामी समर्थ महाराजांचा, की देव आपल्याकडनं करून घेत असतो, आपण कुणीही नसतो, परमेश्वर सांगत की आपण करत असतो. त्याच्यामुळे आज चांगला उपक्रम हनुमंत सर, मला वाटतं सरांनी एक मागच्या एक महिन्यापूर्वी मला आरतीला बोलवलं होतं, परंतु खरं तर मला गुरुपौर्णिमेचा योग होता, त्या दिवशी मला येता आला नाही. पण आज मला या ठिकाणी जो आरतीचा मान दिला, आपण सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बाबतीत थोडंच सांगतो की त्यांचं म्हणतो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जो महाराजांचा एक कॉन्फिडन्स आहे, या कॉन्फिडन्सने हजारो भाविक त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुढे जात असतात. माझ्यासारखा माणूस सर, हनुमंत सर, मी 2007 पासून अक्कलकोटची वारी करतो. प्रवीण भाई, माझी एकदा सुद्धा वारी महिन्याची चुकलेली नाही. फक्त कोरोना काळामध्ये माझी वारी चुकली, ती सुद्धा मी मंदिराच्या बाहेर जाऊन डोकं टिपून मला गेली. परंतु ही परमेश्वर या ठिकाणी करून घेत असतो आणि आपण ती करायचं असतं. आज गुरुपौर्णिमा आहे, आयुष्यामध्ये माणसानं कुणाला तरी सचिन भैया गुरु मानला पाहिजे. आणि जर गुरु नाही मानला तर त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नसतो. किती ताकद असली, किती पैसा असला, किती संपत्ती असली, तरी त्याच्या जर दिशा नसली तर त्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे जर आपल्याला दिशा पाहिजे असली तर गुरूंची आवश्यकता असते. आणि गुरु आपल्याला नेहमी, महाराजांनी बघा त्यांच्या कीर्तनामधूनच सांगितलेलं आहे की प्रथमतः आपण आपल्या देवाला, आई वडिलाला आणि आपल्या शिक्षक बंधूंना या ठिकाणी गुरु मानून या ठिकाणी जर काम केलं तर आयुष्यामध्ये स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं, सावता महाराजांच्या आशीर्वादानं, पांडुरंगांच्या आशीर्वादानं मला वाटत नाही कुठली गोष्ट या ठिकाणी कमी पडू शकते म्हणून. हे फक्त परमेश्वरच या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो. तिथंच आपल्याला समाधान आहे, तिथंच आपल्याला शांती आहे. दुसरीकडे कुठेही शांती आपल्याला मिळणार नाही. आपल्याला शांती जर प्राप्त करून घ्यायची असली तर सांप्रदायिक शांती या ठिकाणी कधीही आपल्याला मिळू शकत नाही, असं या ठिकाणी चैतन्य महाराजांनी सांगितलं. पकवास वादक ते तर काय वाजवते, पिटी वादक काय, म्हणजे इथं असं वाटत अनेक महाराज चालावं म्हणून वाटत नव्हतं, खरं सांगते तुम्हाला. आणि ही मान्यच आहेत पकवास वादक, लक्षात ठेवा महाराज. आणि महाराजांचा अभ्यास एवढा आहे, त्यामुळे निमगाव हे वेगळं कष्टाचं गाव आहे. पानाचं निमगाव म्हणतात. आज स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा इथं सुरू झाला. हनुमंत सर एवढंच सांगतो की परमेश्वर आपल्याला जी काय ताकद देतो, पैसा देतो, धन देतो, संपत्ती देतो, बुद्धी देतो, ही चांगल्या कामासाठी देतो. आणि त्याचा खर्च किंवा त्याची ताकद चांगल्या कामासाठी जर यूज केली तर परमेश्वर वाढवत जातो. आणि जर वाईट कामासाठी केली तर काना काढून मी घेतो. असं आणखी आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला परमेश्वराने जे काही दिलंय हे आपलं नाहीये, देवाचं आहे. त्यामुळं ती आलेलं आपल्याला भाग्य हे परमेश्वरासाठी आपण सगळ्यांनी खर्च केला पाहिजे, असं माझ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं. आज आम्हाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि चैतन्य महाराज तुम्हाला सुद्धा सांगतो की तुमचा गळा, गोड गळा आणि अभ्यास मी अनेक महाराज बघितले, पण चैतन्य महाराजांसारखे महाराज आतापर्यंत मी कधी खोटं बोलत नाही. कारण की मी स्वामी समर्थ महाराजांचा भक्त लक्षात ठेवा. कारण की ते जेव्हा सुरत म्हणत होते महादेवाचं, तेव्हा खरंच माझ्या गावकाटा असतो. म्हणजे एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी संपन्न झाली होती. आणि काळेसर सुद्धा अतिशय भाविक भक्तांना त्या ठिकाणी हनुमंत काळेसर या ठिकाणी ती सुद्धा परमेश्वरच करून घेतात त्यांच्याकडनं. हे कोण नाही, देव करून घेतो. मी एवढंच सांगतो सर, आपल्या सेवा मंडळासाठी जी काय मदत लागेल, काय गरज आहे मला सांगा. आता नुसतं मदत म्हणून जायचो, परत जो म्हणायची नुसतं मदत म्हणला हे कोकण भाषेत करून घ्या, बरोबर आहे का? पण मी म्हणलं की मी भक्त आहे, लक्षात ठेवा. मी एक भक्ती म्हणून इथं आलेलो आहे. आता मंदिरासाठी त्यांनी जागाही घेतलेली आहे. तर मी एवढंच सांगतो, स्वामी समर्थ महाराजांचं सुंदर मंदिर बांधण्यासाठी
मी एक त्यांचा भक्त आहे. मला तुम्ही काही सांगा, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साखरा चाळीस बरोबर तुम्ही मला काहीतरी बोला, म्हणजे माझी कशीही तयारी आहे आणि मी बोलतो ते 100% करतो. कारण की ही शिकवण मला स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली आहे. मी कोण करत नाही, महाराजच करून घेतात, लक्षात ठेवा. एवढं जास्त काय बोलत नाही, 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. छोटीशी एक सूचना आहे की सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सर्व धर्मीय विवाह सोहळा इंदापूरमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराज आणि काका त्याची नोंदणी या ठिकाणी सुरू कालपासून झालेली आहे. सर्व धर्मीय विवाह सोहळा असणार आहे. त्याच्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही आईला वडिलांना जर मुलीचं लग्न करायचं म्हटलं, मुलाचं लग्न करायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त टेन्शन असतं. आणि ती टेन्शन जेव्हा आई वडिलांना कोण व्यक्त करू शकत नाही, की त्यांच्या जीवात माहित असतं आणि त्यांच्या जीवावर असतं की आता लग्न करायचे मुलीचं, लग्न करायचे मुलाचं. आणि हे टेन्शन खरं तर माघारी सुद्धा भाऊ या लग्नामुळेच या ठिकाणी मागत होतो. म्हणून सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण 2018 साली सुद्धा असं आयोजन केलं होतं. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये थोडं 2 वर्ष घेता आलं नाही. या वर्षी आपण विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. त्याची महाराज नोंदणी सुरू झालेली आहे आणि हे सर्व धर्मीय असणार आहेत. त्याच्यामध्ये आपण सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते तुमच्या पूर्ण चप्पल पर्यंत किंवा जोडव्यापर्यंत अरे तुम्ही बघा मला मी लावून द्या तयार. तुम्ही म्हणता मागा उभा राहा तर मागा मी उभा राहा. बरोबर आहे का नाही? एवढं जरा तुम्ही आता बघा कसं करायचं. परंतु ते आपण सोन्याच्या मंगळसूत्रापासून जोडव्यापर्यंत सोना प्रतिष्ठानच्या माझ्या अगदी घरातलं लग्न कसं असतं, माझ्या घरात कसं लग्न असतं तसं आपण या ठिकाणी आपण सगळेजण मिळून करणार आहे. हळदीचा कार्यक्रम असू द्या, लग्नाचा कार्यक्रम असू द्या, आपल्या गावातील पंचक्रोशीमध्ये जी काय आपले मी म्हणणार नाही पण ज्यांना आपल्याला त्या विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावायचं त्याची नोंदणी आपण देखील करून घ्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद बायासाहेब. महाराजांची एक रचना असते. महाराज कोणातरी पुढं उभा करतात, कोणतरी पुढं उभं राहतो आणि ते महाराज काम करून घेतात. आणि बायासाहेब हे स्वामींचे भक्त असल्यामुळं मलाही सद्बुद्धी महाराजांनी दिली की त्यांच्यापर्यंत पोहोचायची आणि त्यांच्याकडून आरती करून घेण्याची बुद्धी हे पूर्ण नियोजित असतं. कोण कुठं जाणार आहे, कोण कोणाच्या हस्ते कोणतं काम करणार आहे हे पूर्व विधिलिखित असतं. फक्त आपल्या एकच हातात असतं की माझा वेळ द्यायचा आहे का नाही, तो प्रपंचाला किती द्यायचा आहे आणि परमार्थाला किती द्यायचा आहे. हे ज्याने निश्चित जीवनामध्ये केलं तर त्याचे जीवन नापासून व्हायचं. आणि म्हणून आमचा स्वामी समर्थ महाराजांवर ठाम विश्वास आहे आणि महाराज नक्कीच महाराजांचं काम सगळ्यांच्या मार्फत आपल्या करून घेतील. आता आपण सगळ्यांना इथं मी गजर करतो स्वामींचा, सगळ्यांनी उठून फुलं टाकूया आणि फुलं टाकली की आरती होईल. सगळेजण उठून उभं राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.